तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि हा कोडायकनालमधला शेवटचा व्हिडिओ आहे। ह्याच्यापूर्वी मी 4-5 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा। तर आता आपण फायनली वॅक्स म्युझियम बघण्यासाठी इथं आलोय। तर इथं भरपूर वेगवेगळे ठिकाणे आहेत बघायला, म्हणजे एकाच ठिकाणी आपण इथं वॅक्स म्युझियम बघायला आलो की आपल्याला मिरर हाऊस ही बघता येतं आणि इथं पाहू शकताय। आपण आतमध्ये गेल्यानंतर बघूया की काय काय इथं बघता येतं ते। तर मिरर हाऊसमध्ये आम्ही पहिल्यांदाच चाललो, तर ह्याच्यासाठी स्पेशल तिकीट आहे। तर एका व्यक्तीला 1300 रुपीज घेतलेलं आणि आम्ही 3 ते 4 वेगवेगळ्या आयटममध्ये इथं बसलो आणि इथं आतमध्ये आल्यानंतर कलरफुल लाईट आणि सगळीकडे ग्लास, म्हणजे मिरर हाऊस आहे त्यामुळे असं आहे। बट इथलं एवढं आम्हाला आवडलं नाही, कारण ज्यावेळेस आम्ही मैसूरमध्ये मिरर हाऊस बघितलं त्यावेळेसचं मिरर हाऊसचं मस्त होतं, म्हणजे कुठून निघालो आणि कुठं चाललो आहे काहीच कळत नव्हतं। बट इथं तसं नाही, इथं थोडासा अंदाजा येत होता की इथून रस्ता आहे, जायचं आहे। सिम्पल ग्लास हाऊस होतं हे। फक्त इथं काय होतं की आतमध्ये वेगवेगळ्या कलरच्या लाईटचा डान्स सुरू होता। तर इथं बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया आली असेलच ना की अशा पद्धतीचा आतला व्ह्यू आहे। दिसायला छान दिसतंय खरं तर। आणि हेच आहे हे मिरर हाऊस। फक्त याच्यामध्ये लाईट, इथं आम्ही भरपूर टाईम स्पेंड केला आणि लाईट लावून फोटोजसुद्धा काढले। आणि नंतर आता नेक्स्ट आम्ही इथं बघा नेक्स्ट पॉईंट हा आहे आणि ह्याच्यामध्ये बसायला खूप डेंजर आहे, म्हणजे याच्यावरती आपण गेलो की असं वाटतं की पूर्ण दुनिया फिरते, आपण त्याच्या आतमध्ये आहोत असं आपल्याला फील होतं इथं आल्यानंतर। आणि खरंच ज्यांना कुणाला चक्कर येते त्यांच्यासाठी अजिबात हे ठिकाण चांगलं नाही, म्हणजे नक्कीच उलटी होऊ शकते। तर पतीजींची पण उलटी झालेली। हे बघा, हे अशा पद्धतीचं आहे आणि इथं अंधार असतो, बट आम्ही लाईट लावून थोडासा व्हिडिओ काढलेला आहे। तर फिरायला आलो आहे म्हटल्यावर सगळ्यात एन्जॉय केलं पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्या आयटममध्ये नेहमीच बसतो। तर हे बघा खालच्या साईडने असं आहे आणि आता आम्ही ह्याच्यातून पण निघलो। तर आता थर्ड आम्ही एका भूत बंगल्यात चाललो आहे। तर इथं पाहू शकताय तुम्ही। फोर्थ आम्ही वॅक्स म्युझियम बघायला गेलो, पण आम्हाला तो व्हिडिओ काढता आला नाही, तिथं अलाउड नव्हतं। आणि नंतर आम्ही इथं पिझ्झा खाण्यासाठी आलो आहे। तर इथं गरम गरम पिझ्झा वगैरे बनवून देतात आणि छान इथली एक स्पेशालिटी आहे। एकदम मस्त टेस्टी पिझ्झा, किंवा आपल्याला काही स्नॅक्सचं आयटम वगैरे ज्यूस वगैरे पाहिजे असेल तर एकदम फ्रेश भेटतं। तर आम्ही इथं पिझ्झा घेतलेला आहे, वेट करतोय, आल्यानंतर दाखवतो। आणि यांची बनवण्याची पद्धत मस्तच आहे, म्हणजे खरंच एवढा टेस्टी पिझ्झा मी आत्तापर्यंत कधीच खाल्ला नव्हता। आणि इथलं काही तुम्ही खाल तर नंबर 1च आहे, अशी इथल्या ह्या रेस्टॉरंटची खासियत आहे। तर इथं पाहू शकता पिझ्झा आमचा रेडी झालेला आहे आणि आता याच्यावरती मसाले वगैरे टाकले की हा खाण्यासाठी तयार आहे। तर आपल्या आवडीने आपण ह्याच्यावरती मसाले वगैरे टाकायचे आहेत। तर आम्ही इथं पहिल्यांदा चिली फ्लेक्स टाकून घेतो, नंतर पिझ्झा सीझनिंग टाकतोय। हे बघा, आधीकडे ते काम दिलं, तर आधी टाकतोय आणि नंतर चिली फ्लेक्स पण टाकायचे वरून थोडेसे। आणि हा रेडी झालेला आहे आता खाण्यासाठी। किती पीस आहे काउंट? बोलले बरे सेटिंग भेटलं फोटो काढायचं चांगले म्हणजे। तर दुसरा एक पिझ्झा बनवण्याची तयारी सुरू आहे। ॲक्च्युली आम्ही 2 पिझ्झा ऑर्डर केलेले होते, तर आता त्याचा बेस बनवून रेडी झालेला आहे। याच्यावरती फिलिंग वगैरे टाकून ते नंतर व्यवस्थित आपल्याला हे बेक करून भेटतं। तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ह्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील।
ह्या चॅनलवरती येणारे सर्व व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह असतात. आम्ही ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणची माहिती पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा पिझ्झासुद्धा रेडी झालेला आहे. आणि ह्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट पॉईंट बघण्यासाठी निघालो. इथं कसं आहे, भरपूर पॉईंट आहेत, व्ह्यू पॉईंट बघण्यासाठी भरपूर आहेत, बट खूप दूर दूर अंतरावरती आहेत. त्यामुळे जाताना येताना जो मधला वेळ आहे तो वेस्ट जातो आहे. पण जाताना कसं आहे की रस्त्याचा व्ह्यू पण मस्त आहे. त्यामुळे इकडचा तिकडचा व्ह्यू बघत बघत रस्ताही इझिली कट होऊ शकतो आहे. आणि इथलं वातावरण छान आहे, त्यामुळे तर कोडायकनालमध्ये फिरायला मस्त वाटतं. जर तुम्ही आत्तापर्यंत कधीही कोडायकनालला आला नसेल तर एकदा नक्की भेट द्या. तुम्हालाही हे ठिकाण खूप आवडेल. आणि इथं एक्सप्लोअर करण्यासाठी भरपूर काही आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला समजेल की हे बघावं की ते बघावं, असं कन्फ्यूज होऊन जातं. एवढे पॉईंट इथं बघण्यासाठीचे आहेत. जर तुम्ही पहिल्यांदाच येत असाल तर इथं आल्यानंतर नक्की एखादा गाईड बरोबर घ्या, म्हणजे सर्वच माहिती तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल सुद्धा. आणि सर्व पॉईंट कुठे आहेत तेही तुम्हाला दाखवू शकेल. तर इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही. इथली जी घरं आहेत कोडायकनालमधली ती उंचावर आहेत, म्हणजे एकावर एक घरं असल्यासारखी आपल्याला दिसतात, अशीच आहेत उंचावर. बघायलाही मस्त वाटतं. आणि इथं वरती एवढ्या कशी राहतात लोक काय माहीत, म्हणजे वर 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 असं घर प्रत्येकाने बांधत केलेलं आहे. आणि कोडायकनालमध्ये सगळीकडे तुम्ही पाहिलं तर अशाच पद्धतीची घरं तुम्हाला बघायला भेटतील. आणि सडनली आत्ता पाऊस पण सुरू झाला आहे. थोडीशी रिमझिम बारिश सुरू झाली आणि आम्ही आता इथे एका पॉईंटवर उतरलो आणि आतमध्ये जाऊन बघणार आहोत. इथं सुद्धा गर्दी आहे. काय म्हणला? एवढं बघायला आलं. थोडे 10 मिनिटं मागा, मी थोडा गाडी चालवतो. नंबर व्हॉट्सअपवर पाठव. हो व्हॉट्सअप नंबर पाठवा. ए कुठं डोळ्या जाईल कोडा. ह्याचं नाव काय आधी? एवढंच बघायचं. हां, ए सावड डोरा आधी ह्याचं नाव काय? ग्रीन व्हॅली पॉइंट. व्हॅली दिसणं झाले, सगळं धुंद झाले. येऊन काय चला चल. पाऊस थंडी पण असते. काय करतोय बाळाला? फोन घेशील माझा? टाटा. आम्ही काय कोडायकनालमध्ये आल्यानंतर तुम्हाला निसर्ग सौंदर्य म्हणजे काय ते कळेल. आणि बऱ्याच ठिकाणी धुकं असतं जास्त. आता इथून जाताना सुद्धा ट्रॅफिक भरपूर आहे आणि त्यामुळे आम्हाला जाता येणार. जरा एक 15-20 मिनटं आम्ही इथं वेट करत होतो आणि नंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. तर रस्त्याने जाताना दोन्ही साईडला घनदाट झाडी आहे. असंच रस्त्याचा व्ह्यू असतो. पूर्ण कोडायकनाल तुम्ही फिराल तर अशाच पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला दिसेल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.